घरीच आलेला नाहीये ना आंबा, त्यामुळे काही रस नाही मिळाला तर ठीक आहे, आमच्याकडे अक्षय तृतीयेनंतरच येतो, तोपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत. अक्षय तृतीयेला आंबे आणले, आंब्याचा छान आमरस केला, सगळ्यांनी ताटात घेतला, पण माझ्याच ताटात जर का नसेल तर मला दुःख होईल की नाही? एरवी काही वाटणार आहे का? नाही. कुणाच्याच ताटात नाहीये, मलाही काही त्रास होणार नाही, पण सगळ्यांच्या ताटात आहे, माझ्या ताटात नाही म्हटल्यावर मला त्रास होणार आहे. तसंच सांगताय माऊली की एरवी विषयी सुख आहे. जोपर्यंत आत्मसुखाच्या ताटामध्ये तो आमरस येत नाहीये, आमरस कोणता आहे? आत्मसुख. त्या ताटामध्ये जोपर्यंत ते आत्मसुखाचं चाखणं आपल्याला माहित नाही, तोपर्यंत विषयांमध्ये सुख आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण जर का त्या आमरसाचं आत्मसुख एकदा आपण चाखलं, मग बाकी सगळे विषय कसे होणार आहे? तो फिके पडणार आहे. म्हणून काय करायचंय, तर त्या सुखाच्या शोधासाठी आपल्याला फिरायचं आहे, आणि त्यासाठी नामस्मरण हे एकमेव आपल्याला साधन सांगितलं. आणि सगळं सुख आपल्याकडे असून आपण मात्र ते बाहेर शोधत राहतो. तैसा हृदयामध्ये विरामू, असला सर्व सुखाचा आराम, ती भांडासी कामू विषयावर. आपल्याकडे सगळी सुख आहे, सगळी सुख देणारा आत्मा राम आपल्यामध्ये आहे, पण आपण बाहेरच्या जगामध्ये सुख शोधत राहतो आणि आपल्याला ते सुख प्राप्त होत नाही. सुख हातीचे